संस्कार ही काळाची गरज आहे. जे संस्कार जिजामातेने शिवरायांवरती केले, जे संस्कार भुवनेश्वरी देवीने स्वामी विवेकानंदांवरती केले, तेच संस्कार आता आपण आपल्या पाल्यावरती करायला नकोत का? या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि भारत हा तोपर्यंत प्रगतिशील होणार नाही जोपर्यंत महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक होत नाही. तुम्हाला सांगू का, पूर्वीचा एक काळ होता कोणता? चूल आणि मूल. महिलांचं कार्यक्षेत्र आणि कर्मक्षेत्र काय होतं? चूल आणि मूल इथपर्यंतच ती मर्यादित होती. परंतु आजचा काळ बदललेला आहे. आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती लढते का? कितीतरी उदाहरणं देता येतील आपल्याला. बघा ना, स्त्री मधलं सामर्थ्य जाणायचं आहे तुम्हाला. एक स्त्री काय काय करू शकते ते? एक स्त्री प्रतिभाताई पाटील बनून देशाचं नेतृत्व करू शकते. थोडासा ऐकू द्या. एक स्त्री सावित्रीबाई फुले बनून साक्षरतेचा अधिकार बहाल करू शकते. एक स्त्री जिजामाता बनून स्वराज्य स्थापनेचं कार्य हाती घेऊ शकते. एक स्त्री कल्पना चावला बनून आसमंत कवयिता घेऊ शकते. एक स्त्री लता मंगेशकर बनून स्वरांवरती अधिराज्य गाजवू शकते. एक स्त्री सिंधुताई सत्काळ बनून अनाथांची मायही बनवू शकते. एक स्त्री झाशीची राणी बनून देशाचं नेतृत्व करू शकते. मग तीच स्त्री, माझं वाक्य लक्षात घ्या, तीच स्त्री वेळ पडली तर कालिका, चंडिका आणि दुर्गा बनून समोर आलेल्या नराधमाचा वधही करू शकते. हे आहे एका स्त्री मधलं सामर्थ्य आणि ते आपण जाणलं पाहिजे.